नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. सध्या आपण उन्हाळा विशेष वाळवणी पदार्थांच्या रेसिपींची सिरीज चालू केली आहे. त्यातली पुढची रेसिपी म्हणजे आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने खानदेशात बनवले जाणारे बाजरीचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत. हे बाजरीचे वडे अगदी तुम्हाला मुलांना करून द्यायची वेळ आली तर तुम्ही पास्त्याप्रमाणे सुद्धा करून देऊ शकतात. अप्रतिम लागतात. माझ्या घरी तर याला गावाकडचा पास्ता म्हणून माझ्या मुली बोलतात. चला मग असे पारंपरिक पद्धतीने बाजरीचे वडे कसे करायचे ते बघूयात. त्यासाठी बघा इथे वजनी मी अर्धा किलो बाजरी घेतली आहे. कपाने म्हणाल तर 2 कप बाजरी घ्यायची आहे. स्वच्छ चाळून निवडून घ्यायची आहे. स्वच्छ 3 पाण्याने आधी आपल्याला बाजरी धुवून घ्यायची आहे. बाजरी धुतली गेली की यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आणि आता पुढील 3 दिवसासाठी ही बाजरी आपल्याला पाण्यामध्ये सोक करायला म्हणजेच भिजवत ठेवायची आहे. पण मात्र रोज याचं पाणी आपल्याला बदलायचं आहे. जर याचं पाणी बदललं नाही तर ह्या पाण्याला खूप खराब वास येतो आणि मग त्यामुळे घरभर तो वास दरवळतो. त्यामुळे रोज याचं पाणी बदलून घेणं गरजेचं आहे. तर असं करत मी 3 दिवस बघा रोज याचं पाणी बदलून दुसरं पाणी टाकत गेले होते. आता तिसऱ्या दिवशी ना तुम्ही बघू शकताय बाजरी छान आपली या ठिकाणी भिजलेली आहे. अशी बोटाने मोडली तरी मुडते इतपत ती छान भिजलेली आहे. आता मिक्सरच्या मीडियम साईजच्या भांड्यामध्ये ना आपल्याला त्याचं पाणी बदलून घ्यायचं आणि थोडं थोडं करत पाणी टाकून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. पुढची स्टेप म्हणजे या ठिकाणी मी मैदा चाळण्याची चाळणी घेतली आहे. त्यामध्ये वाटलेलं हे बाजरीचं पीठ टाकायचं आणि याला चांगलं गाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये जो बाजरीचा कोंडा किंवा चोथा राहतो तो मात्र आपल्याला काढून टाकायचा आहे. हवं तर तुम्ही या ठिकाणी एखादं कॉटनचं रुमाल घेऊन त्यावर तुम्ही हे गाळून घेतलं पीठ तरी पण चालेल. अशा बॅचेसमध्ये मी हे सगळं या ठिकाणी मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. याआधीसुद्धा 2 वाळवणी पदार्थ मी अस्सल पारंपरिक पद्धतीने आणि अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने सांगितलेली आहे. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की बघा. तर ह्या ठिकाणी पुन्हा तो जो बाजरीचा चोथा होता ना त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून असं हाताने चांगलं मिक्स करून पुन्हा त्यातलं मी पाणी काढून घेतलं आहे. आता राहिलेला बाजरीचा चोथा आपल्याला टाकून द्यायचा आहे. पुन्हा एकदा हे गाळून घ्यायचं आहे बघा असं चाळणीने, म्हणजे राहिलेली थोडीही बाजरीचे कण त्यातून निघून जातात. आता झाकण ठेवायचं आणि रात्रभरासाठी हे असंच बाहेर ठेवून द्यायचं आहे. आणि बघा सकाळी उठल्यानंतर आहे ना वरती असा पाण्याचा लेयर या चिकावर तयार होतो. वरचा जो पाण्याचा आलेला लेयर आहे तो सगळा काढून टाकायचा आणि जो हा आपला बाजरीचा चीक उरलेला आहे ना तो व्यवस्थित बघा तुम्ही बघू शकता मस्त आपला ह्या बाजरीचा चीक आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आता हा मात्र आपल्याला मोजून घ्यायचा आहे कारण आपल्याला पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. तर एक भांडं भरून बघा, कुठल्याही घरातलं भांडं तुम्ही प्रमाणासाठी सेट करून घ्या. एक भांडं भरून आपला हा चीक निघालेला आहे. आता जाडबुडाच्या कढईमध्ये किंवा एखाद्या पितळाच्या भांड्यामध्ये ना एक छोटा चमचा तेल टाकून 1.5 भांडं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर टाकायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 1 मोठा चमचा लसणाची पेस्ट टाकायची आहे. अर्धा चमचा मी यामध्ये बडीशोप पावडर पण टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. याला एकदा मिक्स करायचं आणि हाय फ्लेमवर झाकण ठेवून आधी याला एक उकळी आणून घ्यायची आहे. गावाकडे म्हणाल तर शेराने किंवा मग पायलीच्या प्रमाणामध्ये हे बाजरीचे वडे खानदेशात केले जातात. तिथल्या बिबड्या हे बाजरीचे वडे खूप प्रसिद्ध आहेत. आता आहे ना पाण्याला उकळी आली की जो चीक केलेला आहे तो एका हाताने टाकत जायचा आणि दुसऱ्या हाताने आपल्याला असं लाटण्याने त्याला घोटत जायचं आहे. गावाकडे तर खरं घोट्या वापरला जातो. आता आपल्याकडे घोट्या नसल्यामुळे आपण लाटण्याचा वापर केला आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि याला चांगलं घट्ट होईपर्यंत बघा असं घोटत राहायचं आहे आणि त्यानंतर आहे ना यावर झाकण ठेवायचं आणि जर तुमचीसुद्धा अशी स्टीलची कढई थोडी पातळ असेल तर खाली लोखंडाचा तवा ठेवायचा आणि त्यावर हे झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर चांगलं दणदणून वाफून घ्यायचं आहे. एक 15 मिनिटानंतर हे पीठ छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकतात. अजून इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे बघा, जर हे पीठ प्रमाणापेक्षा घट्ट झालं असेल तर थोडं गरम पाणी टाकून तुम्ही याला एकसारखं करून घेऊ शकतात आणि ह्या पिठाला जर गिठोळ्या झाल्या तर हे पीठ पूर्ण वाया जातं. त्यामुळे पीठ व्यवस्थित घेरून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे ना मी तुम्हाला 2 पद्धतीने याचे वडे तयार करून दाखवणार आहे. तर माझ्याकडे अशी तेलाची पॉलिथिन बॅग आहे, त्यामध्ये हे थोडंसं मिश्रण टाकायचं आहे आणि हे बघा मी असं एक प्लास्टिकचा पेपर स्वच्छ पुसून घेतला आहे. त्यावर हे वडे छोटे छोटे असे टाकून घेणार आहे.
तुम्ही याचा पास्तासुद्धा बनवू शकतात. मुलांना हा गावाकडचा पास्ता करून दिला ना तर ते खूप आवडीने खातील. एक तर पौष्टिक पण आहे, आपण घरीसुद्धा बनवलेला आहे. एक तर तुम्ही या पद्धतीने करू शकतात किंवा तुमच्याकडे झारा असेल किंवा अशी किसण्याची किसणी असेल ना, बटाटा किसण्याची, त्यावरसुद्धा तुम्ही हे वडे झारून घेऊ शकतात. गावाकडे मोठे मोठे झारे असतात, त्यावर हे वडे झारले जातात. अशा पद्धतीने बघा आपल्याला हे वडे करून घ्यायचे आहे आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचे आहे. घरामध्ये सुकवणार असाल तर 2 दिवस घरात आणि 1 दिवस उन्हामध्ये तरी ठेवायचे, म्हणजे जास्त दिवस टिकतात. हे बघा 2 दिवसानंतर आपले वडे काय मस्त तयार झाले आहे. तुम्हीसुद्धा असे पारंपरिक पद्धतीने, खानदेशी पद्धतीने बाजरीचे वडे एकदा आवर्जून करून बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.